विद्यार्थी मित्रो, मागील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 ही कंप्लीट केली होती. या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकला सुरुवात करतो आहोत आणि हा टॉपिक या चॅप्टरचा शेवटचा टॉपिक आहे. तर आपण ज्या टॉपिकला सुरुवात करतो आहोत त्या टॉपिकचं नाव आहे आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर. आपल्याला समोर एक फिगर दिसते आहे, एक सर्कल आहे, त्यात आपण सेक्टर हा जो आहे तो ओ या ठिकाणी घेतलेला आहे आणि रेडियस आपण आर युनिट घेतली. तर या ठिकाणीचे मी असे दोन ए आणि बी पॉइंट घेतलेत सर्कमफरन्स वरती. हे जोडल्यानंतर इथे एक आर्क तयार होतोय. हा संपूर्ण मोठ्या आर्कचा हा छोटासा भाग आहे, त्याला आपण एस मानलेला आहे. हा आर्क असेल, ज्याला आपण आर्क म्हणतो, म्हणजे ही लेंथ आहे त्या आर्कची. आणि हा जो भाग या ठिकाणी शेडेड केलेला पोर्शन दिसतोय, रेखांकित केलेला जो भाग आहे तो आपला त्या सेक्टरचा एरिया आहे, त्याला सेक्टर म्हटलं जातं. वर्तुळ पाकळी ही हा सेक्टरचा भाग आहे आणि याला आपण एरियासाठी हा ए लिहिला की हा संपूर्ण भागाचा आपल्याला एरिया कसा फाइंड आउट केला जातो हे आपल्याला या टॉपिक थ्रू बघायचं आहे. समजा हा थिटा सेंट्रल अँगल मानला, येस त्याची लेंथ ऑफ आर्क मानली आणि ए बी द एरिया ऑफ सेक्टर मानला. तर अशा वेळेला आपल्याला या एरियाचं सेक्टर आणि ह्या आर्कची लेंथ जी आहे ती सहज करता येणं शक्य आहे बाय युजिंग दॅट फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ आर्क एस इज इक्वल टू आर थिटा. इथे एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू 1/2 इंटू आर स्क्वेअर थिटा. ज्यात आर जी आहे ती रेडियस असणार आहे त्या सर्कलची आणि थिटा जो आहे तो सेंट्रल अँगल असणार आहे. आपल्याला जी स्पेसिफिक आर्क किंवा स्पेसिफिक सेक्टर काढायचा आहे त्या ठिकाणी तयार होणारा जो सेंटरला तयार होणारा जो अँगल आहे त्याला आपण सेंट्रल अँगल असं म्हणतो, तो थिटा असेल. तर अशा वेळेला आपल्याला दोन प्रकारचे जे फॉर्म्युले आहेत ते मिळतात. एक लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला आहे आणि एक एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे. तर या दोन्ही फॉर्म्युलाचा यूज करून आपण एक्सरसाइज 1.2 ला सुरुवात करणार आहोत. एक्सरसाइज 1.2 आपलं फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ अ सर्कल विच सबटेंड अन अँगल ऑफ 108 डिग्री at the center, then if the radius of the circle is 15 cm. आपल्याला हे दिलेलं मटेरियल आहे. तुम्हाला मी यापूर्वी म्हटलं आहे की आपल्याला मॅथ जर जमत नसेल तर त्यात फक्त दोनच गोष्टींची गरज असते. एक म्हणजे तुमच्याकडे बेसिक त्याचं असणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे क्वेश्चन समजणं. बेसिक जे आहे ते तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. ते आपण प्रिव्हियस इयर्सला किंवा कुठल्याही क्लासला तुम्ही जे शिकलेला आहात मॅथमॅटिक्स ते सगळं ते असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे क्वेश्चन समजणं आहे ती आमची जबाबदारी आहे, तुम्हाला क्वेश्चन समजावून सांगणं. तर यापूर्वी जे ते बेसिक याला लागून आपण जे पाहिलंय की रेडियन मेजरचं कन्व्हर्शन आपण डिग्री मेजरमध्ये करतो आहोत, डिग्री मेजरचं कन्व्हर्शन रेडियनमध्ये करता आलं पाहिजे. त्याशिवाय याला लागून असलेलं बेसिक आहे की इथे आपण लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला शिकतोय, तो आहे आर थिटा. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू आर स्क्वेअर थिटा. अशा प्रकारचे नॉलेजेस जे आपल्या पूर्वी झालेले आहेत, पूर्व ज्ञानावर आधारित आहे, त्यांची आपल्याला गरज भासते आणि त्याच गोष्टींचा उपयोग करून आपण जे आहे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. इथे आपल्याकडे लेंथ ऑफ आर्क काढायची आहे, ते एक लक्षात आलं की आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आर थिटाचा. दुसरी गोष्ट, सबटेंड अँगल ऑफ 108 डिग्री म्हणजे थिटा तुम्हाला दिलेला आहे. आपल्या फॉर्म्युल्याची जी रिक्वायरमेंट आहे यात आर आपल्याला लागतोय, थिटा आपल्याला लागतोय. जी रिक्वायरमेंट आहे फॉर्म्युल्यानुसार त्याचा डायरेक्ट थिटा आपल्याला दिलेला आहे 108 डिग्री. परंतु इथे एक गोष्ट महत्वाची आहे जी नमूद करण्याची गरजेची आहे. थिटा जो आहे तो ऑलवेज मेजर इन रेडियन असला पाहिजे. तो रेडियन मध्ये असेल अशाच वेळेला आपण त्याचा उपयोग करू शकतो. थिटा मेजर इन रेडियन, तो रेडियन मध्येच असला पाहिजे, तेव्हाच आपण तो फॉर्म्युला यूज करू शकणार आहोत. तर मग अशा वेळेला 108 डिग्री हा डिग्री मध्ये दिलेला आहे, याला कन्वर्ट करणं गरजेचं आहे रेडियन मध्ये. हे आपलं पूर्वज्ञान झालं बेसिक. आणि पुढे डायरेक्ट आर पण दिला आहे, म्हणजेच तुम्हाला डायरेक्ट 15 डिग्री जो आहे, सॉरी 15 सेंटीमीटर जो आहे तो डायरेक्ट रेडियस दिलेली आहे आणि थिटा जो आहे 108 डिग्री तो डायरेक्ट दिलेला आहे. फक्त आपल्याला गरजेचं आहे त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करणे. तर बघूयात बरं का रेडियन मध्ये कसं कन्वर्ट करणार. सुरुवातीला तर गिवन जे दिसत आहे, गिवन आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर अँड थिटा इज इक्वल टू 108 डिग्री. याला कन्वर्ट करायचं आहे रेडियन मध्ये. तर आपण अशा वेळेला त्याला π/180 ने मल्टिप्लाय करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल समजून घेतलेला आहे. तर बार्नम ॲस्टोसे आणि
12 1 12, 12 पंचे 60, परत 13 3 3 9, 3 5 15. म्हणजे तुम्हाला फायनली थिटा जो आहे तो मिळतो आहे 3π/5. आपल्याकडे थिटा पण आहे, आर देखील आहे आणि आपल्याला काढायचं आहे लेंथ ऑफ आर, आणि आपल्याकडे त्याचा फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ आर इज इक्वल टू आर थिटा. तर इथे ऑफकोर्स हा जो आर आहे तो 15 या ठिकाणी लिहायला लागणार, आणि थिटा जो आहे तो 3π/5. फक्त आपण ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेले आहेत. 5 3 15, 3 3 9, 9π, आणि ही लेंथ आहे म्हणून ती सुद्धा सेंटीमीटर मध्ये असेल, आणि हेच आपल्याला असणार आहे फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. द रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर. रेडियस दिलेली आहे डायरेक्ट आर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क. आपल्याला लेंथ ऑफ आर्कच काढायचा आहे, म्हणजे फॉर्म्युला आपला आर थिटा असणार आहे. ऑफ दिस सर्कल विच कट्स ऑफ. मात्र त्याने थिटा ऐवजी दुसरी कंडिशन दिलेली बघा, कंडिशन बदललेली आहे. थिटा ऐवजी काहीतरी वेगळं दिलेलं आहे. विच कट्स ऑफ अ कॉर्ड. कॉर्डचा मिनिंग आपल्याला माहिती आहे जीवा. ऑफ लेंथ इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. म्हणजे रेडियसची जी लेंथ आहे तीच कॉर्डची लेंथ असणार आहे. आता आपल्याला कॉर्डची लेंथ दिलेली आहे, रेडियस 9 दिलाय, म्हणजे कॉर्डची लेंथ जी आहे ती आपली 9च असणार आहे. म्हणजे इथे जे दिलंय हिअर आर इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. म्हणजे आर आपल्याकडे डायरेक्ट लिहून दिलेला आहे. बट आपण दिलेल्या माहितीच्या आधारावर एक फिगर ड्रॉ करूया. त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी कॉर्ड जी आहे ती सुद्धा 9 सेंटीमीटर दिलेली आहे. समजा हा ए आणि हा बी आहे, ए बी आपण जर कॉर्ड मानली, ही लेंथ देखील 9च दिलेली आहे, कारण तो दोघी जे आहेत ते रेडिया ऑफ सेम सर्कल आहे. म्हणून बघा इथे काय मिळेल. सिन्स ड्रॉ AB as a chord, and this time since the length of radius and length of chord are equal in length, त्यांची लेंथ जी आहे ती इक्वल आहे. therefore length of AB equal to length of AO is equal to length of BO. आता हे जे लिहिले आपण हे दोघी इक्वल का, तर हे रेडिया ऑफ सेम सर्कल आहे. एकाच सर्कलच्या रेडियस ते असल्यामुळे त्यांच्या लेंथ सुद्धा इक्वल असणार आहे. आता एवढं जे मटेरियल आपल्याकडे तयार झालं, हे आपलं सगळं बेसिक नॉलेज वरती आधारित मटेरियल आपण तयार केलं. साहजिकच आहे की या सगळ्या लेंथ जर इक्वल आलेल्या आहेत, देअरफॉर ट्रायंगल OAOB is a equilateral triangle. हा समभुज त्रिकोण तयार होईल, कारण त्याच्या सगळ्या साइडच्या लेंथ ज्या आहेत त्या इक्वल आहेत, म्हणून तो इक्विलॅटरल तयार होतो आहे. आणि जो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तोच इक्विअँग्युलर असतो, आणि त्याचा प्रत्येक अँगल जो आहे तो 60 डिग्रीचा असणार आहे. कारण आपल्याला एवढं माहिती आहे की समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप जे आहे ते 60 डिग्री अंश असतं. Therefore, each angle of triangle AOB is of 60 degree. म्हणजेच आपल्याला therefore सेंट्रल अँगल सुद्धा तोच मिळतो आहे. therefore सेंट्रल अँगल थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. आता हा दिसतो आहे आपल्याला डिग्री मध्ये, आपण त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करूया. 60 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 रेडियन. 7 × 18 म्हणजे ते काही π/3. हा तुम्हाला थिटा मिळून गेला. आर आपल्याकडे ऑलरेडी होता. बाकी आपल्याकडे मटेरियल तयार आहे. आता फक्त डायरेक्टली लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला आर थिटा त्यात व्हॅल्यूज टाकायच्या. तर इथे आर आहे आपल्याकडे 9, थिटा आहे π/3, 3 3 9, 3π, आणि लेंथ आहे म्हणून सेंटीमीटर. लेंथ ऑफ आर्क. फायनली आपल्याला हे आन्सर मिळालेला आहे. फाइंड द अँगल इन डिग्री. आपल्याला आता अँगल फाइंड आउट करायचा आहे बघा. गिवन थिंग आणि रिक्वायर्ड थिंग काय आहे हे चेक करणं गरजेचं आहे. यात आपल्याला अँगल विचारला, या पुढच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण लेंथ ऑफ आर्क काढली होती. पुढे सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ सर्कल. सर्कलच्या सेंटरला तयार म्हणजे सेंट्रल अँगल आपल्याला काढायचा आहे. बाय अँड आर्क, जी पण आर्क असेल हुज लेंथ इज, त्या आर्कची लेंथ
जी आहे ती 15 सेंटीमीटर आहे. इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 25 सेंटीमीटर. आपल्या त्या फॉर्म्युल्यामध्ये 3 थिंग्स आहेत, 3 गोष्टी आहेत. त्या 3 गोष्टींपैकी आपल्याला एक जी आहे ती अननोन ठेवली आता थिटा. थिटा फाइंड आउट करायचा आहे. आर ची लेंथ दिलेली आहे, शिवाय रेडियस देखील दिलेला आहे. म्हणजे हिअर लेंथ ऑफ आर्क म्हणजेच काय दिलेला आहे, एस इक्वल टू दिला आहे 15 सेंटीमीटर आणि आर देखील दिलेला आहे 25 सेंटीमीटर. बाकी आपल्याला थिटा फाइंड आउट करायचा आहे. तर बघूयात, तोच फॉर्म्युला आहे आपल्याकडे. वी हॅव फॉर्म्युला लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू किंवा एस इज इक्वल टू आर थिटा. व्हॅल्यूज पुट करूयात. ते 15 इक्वल टू हा आर इथे आहे 25. थिटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर थिटा इज इक्वल टू येणार 15 आणि हा इकडे त्याला डिवाइड होणार 25. तर थिटा इज इक्वल टू मला मिळतो आहे, थिटा इज इक्वल टू 5 3 15 आणि 5 5 25. हा आता दिसतो आपल्याला जो काही मिळाला तो आहे रेडियन मध्ये. यालाच आपण डिग्री मध्ये देखील करू शकतो. आणि आपल्याकडे ते मागील टॉपिक मध्ये आपण शिकलोय की जर डिग्री मध्ये करायचं असेल तर आपण अशा वेळेला त्याला 180 बाय पाय म्हणजे मल्टिप्लाय करतो, डिग्री मध्ये कन्वर्ट होतो. त्याला असं ठेवलं सफिशियंट आहे आन्सर. किंवा आपण त्याला अजून सिम्प्लिफाय करूयात. हा 5 3 15 आणि 5 7 30 आणि आपण लागेल 5 पाय. पुढे त्यांचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर थिटा इज इक्वल टू आपल्याला मिळतो आहे 3 7 18 खालच्याला 1 3 3 1 10 म्हणजे 108 अपॉन 5 पाय डिग्री असं ठेवले चालेल. किंवा आपण पाय ऐवजी 3.14 जी आहे ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून त्याला अजून सिम्प्लिफाय सुद्धा करू शकतो आहोत. तर याला या वेळेने लिहिलं काय आणि आपण एवढंच आन्सर ठेवलं काय तरी सफिशियंट आहे. फक्त आपल्याला एवढं माहिती असायला पाहिजे की दिलेलं जे काही आहे ते आणि विचारलं जे काही आहे ते यांची सांगड करून आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे ते जेवढं शक्य तेवढं सिम्प्लिफाय करून ठेवलं हेच आपल्यासाठी. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर ऑसिलेट्स थ्रू अन अँगल ऑफ 18 डिग्री. फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. आता ते तुम्हाला अँगल दिलेला आहे. जनरली पेंडुलमचा मिनिंग असा की जसं या प्रकारचं त्याला एका ठिकाणी कनेक्ट केलेलं असेल आणि या ठिकाणी हा जो रोटेट होईल त्याला ऑसिलेट हा असा होतो. तर याचा जो पाथ आहे जो या मार्गाने जातोय, जसं ही फिगर दिसते आहे त्या प्रकारे हा ज्या प्रकारे असं जाईल तर तो एक कर्विकल शेप तयार करेल खाली. त्याचा पाथ जो असेल त्याचा जो मार्ग आहे जाण्याचा तो कर्विकल टाईप असणार आहे. तो एक आर्क टाईप असणार आहे. म्हणजे तो कुठल्या तरी एका सर्कलचा आर्क असेल ज्या ठिकाणी हा कनेक्टेड पॉईंट आहे त्याच्यापासून ते सर्कल पूर्ण बनणार. जर समजा ते रोटेशन असं पूर्ण झालं तर एक सर्कल त्या ठिकाणी रोटेट होऊन बनणार आहे म्हणजे ऑसिलेट झाल्यानंतर. पण आपण असं म्हणतो आहोत की तो एवढा ऑसिलेट होतो की जेणेकरून तो इथे त्याचा अँगल जो आहे तो तयार करतो आहे 18 डिग्रीचा. आणि त्याचा जो पाथ आहे लेंथ ऑफ इट्स पाथ आपल्याला काढायचा आहे. म्हणून आपल्याला लेंथ ऑफ आर्क काढायची आहे. म्हणजेच ती लेंथ ऑफ आर्क ही असणार आहे. कारण या टाईपने जेव्हा तो ऑसिलेट होईल त्यावेळेला तयार झालेल्या अँगलनुसार आपल्याला लेंथ जी आहे त्याची फाइंड आउट करायची आहे. यानुसार आपल्याला 18 डिग्री दिलेला आहे थिटा. बाकी लेंथ ऑफ आर्क जी ती फाइंड करायची आहे आणि रेडियस जी आहे ती देखील आपल्याला त्यांनी 14 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे हिअर आर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर अँड थिटा इज इक्वल टू 18 डिग्री. त्याला आपण आताच कन्वर्ट करून घेऊयात रेडियन मध्ये. तर इथे हा रेडियन होईल 18 गेट कॅन्सल्ड 1/10 रेडियन हा आपला थिटा मिळतो आहे. म्हणजे त्याच्या जे एक्स्ट्रीमिटीज आहेत समजा ए ला सुरुवात झाली आणि बी ला एंड झालाय. therefore the let be the length of extremity of pendulum. समजा आपण पेंडुलमच्या एक्स्ट्रीमिटीज ए आणि बी मांडल्या तर या ठिकाणी ऑफकोर्स आपल्याला लेंथ ऑफ एचा जो फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ आर्कचा म्हणजेच एसचा जो फॉर्म्युला आहे तो मिळणार आहे आर थिटा. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी त्याचा जो पाथ आहे तोच होणार आहे विच इज पाथ ऑफ पेंडुलम. तोच आपला पेंडुलमचा पाथ असणार आहे. म्हणजे आर थिटा आर आपल्याकडे आहे 14. थिटा आपण काढला पाय बाय 18
पाय बाय 10, इथे 2 ने भाग जातोय तर इथे येईल 7 पाय बाय 5 आणि आपल्याकडे पायची जी व्हॅल्यू आहे 3.14 असते ते आपण या ठिकाणी पुट करू शकतो. इथे 7 into 3.14 आपल्याला 5 येणार आहे. तर हा प्रॉडक्ट जर घेतला 7 चौक 28, 7 ला 2, 7 एके 7 आणि 2 9, 7 त्रिक 21, 21.98 आपल्याला 5 ने जर डिवाइड केला तर 5 चौक 20 पॉइंट या ठिकाणी 1 उरला म्हणजे 19 झाले. 5 त्रिक 15, त्यानंतर उरता आहे 3 आणि नंतर ते झाले 38 मग 5 7 35, त्यानंतर 1 उरतोय 5 दुने 10. याला जर आपण राउंडिंग ऑफ करून अप्रॉक्सिमेट घेतलं या ठिकाणी अप्रॉक्स त्याचं आन्सर जे आहे या प्रकारचं येऊ शकतं 4.4 सेंटीमीटर. म्हणजे ही असणार आहे लेंथ ऑफ पेंडुलम. म्हणजे जो पाथ आहे पेंडुलमचा त्याची जी लेंथ आहे ती आपल्याला 4.4 सेंटीमीटर. एक्झाम्पल नंबर 5. 2 आर्क्स ऑफ द सेम लेंथ. असे 2 आर्क आहेत जी लेंथ जी आहे ती सेम आहे. म्हणजे आर्क लहान मोठा राहू शकतो परंतु या ठिकाणी त्याची लेंथ जी आहे ती मात्र सेम असणार आहे. म्हणजे इथून हे डिस्टन्स, परंतु ते अँगल जे आहेत ते वेगळे वेगळे तयार करू शकतात. तर क्वेश्चनचा मिनिंग आपण बघूया. अँगल 60 डिग्री आणि 75 डिग्री. समजा हा 60 डिग्री आहे आणि हा 75 डिग्री आहे, परंतु ही लेंथ जी दिसते ही आपल्याला अशी पाहताना वाटत नाही, परंतु आपण तिला जर तिची मेजरमेंट केलं आपण तर ती लेंथ जी आहे ती सेम असेल. अशा वेळेला ऍट द सेंटर्स ऑफ द सर्कल व्हॉट इज द रेशो ऑफ द रेडियस ऑफ द 2 सर्कल. तर याचा रेशो आपण समजा एकाचा R1 मानला एकाचा R2 मानला, या प्रकारे आपण त्याला जर लिहिलं तर अशा वेळेला आपल्याला त्यांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. आणि रेशो फाइंड आउट करायचा आहे म्हणजे आपल्याला यांचा पण आधी जे मटेरियल आपल्याकडे आहे, कारण लेंथ सेम आहे म्हणून आपण तिला रेशोच मानूया. बाकी त्या ठिकाणी अँगल फक्त डिफरंट अँगल आणि रेडियस मात्र डिफरन्स आहे दोन्ही, तर ते आधी मानून घेऊया. लेट R1 R2 with the radii of 2 circles which subtends an angle and angles θ1 and θ2 at center. सेंटरला ते θ1 आणि θ2 असा अँगल तयार असं म्हणूया. आणि yes be the length of both सर्कल्स, कारण लेंथ जी आहे ती इक्वल आहे म्हणून आपण ती सेमच मानूया. यस, तर त्यानुसार आपल्याकडे यस इज इक्वल टू R1 θ1 हा फॉर्म्युला आहे आणि याच्यावरून θ1 जो आहे तो आपला 60 डिग्री असेल आणि θ2 जो आहे तो आपला 75 डिग्री असणार आहे. तर ते यस इज इक्वल टू R1 θ1. तर इथे आपल्याकडे R1 जो आहे तो नाही, पण थिटा जो आहे तो आहे. θ1 आहे 60 डिग्री. त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं, त्याच्या आधी कन्वर्ट करून घेऊया. 60 डिग्री याला कन्वर्ट करायचं असेल तर आपण पाय बाय 180 डिग्री त्याला मल्टिप्लाय करतो, तो रेडियन मध्ये होऊन जातो. 6 7 18 आणि 008 कॅन्सल, इथे पाय बाय 3 रेडियन. सेम इथे θ2 इज इक्वल टू 75 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 रेडियन. 15 पाचा 75, 15 एक 15 आणि 15 दुने 30 हा आपला असणार आहे θ2. दोन्ही व्हॅल्यूज आल्यानंतर आपण आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे त्यात टाकू शकतो. तो वी हॅव आपल्याकडे यस इज इक्वल टू 2 प्रकारचे फॉर्म्युले मिळतील, R1 θ1 आणि यस इज इक्वल टू R2 θ2. कारण लेंथ सेम आहे तर R1 आपल्याकडे नाही, परंतु θ1 आपण काढला तो आहे पाय बाय 3. R2 आपल्याकडे नाही, परंतु हा आहे 5 पाय बाय 12. आपल्याला फाइंड करायचा आहे रेशो. तर त्याच्यात आपण R1 जो आहे दिसतोय आपल्याला इथे की हे दोघी एसच्याच व्हॅल्यू आहेत. याला समजा आपण फर्स्ट मानलं, याला समजा आपण सेकंड मानलं, तर इथे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड असं म्हणता येईल R1 पाय बाय 3 इज इक्वल टू R2 5 पाय बाय 12. यात पाय दोन्ही साईडला दिसतोय सेम आहे, कॅन्सल होऊन जाईल.
बाकी रिमेनिंग टर्म जी दिसते आहे ती बघूयात. इथे काही बघा आता R1/3 इज इक्वल टू 5R2/12. याला किती पाठवूया त्याला इथे पाठवूया. म्हणजे R1/R2 इज इक्वल टू 5 × 3/12. त्याला भाग दिला 3/15. परंतु याच्या आधी बघा तुमच्या 12 इथे भाग जातोय म्हणजे R1/R2 इक्वल टू 5/4 या प्रकारे आपल्याला मिळतंय. म्हणजेच therefore the required ratio of radii is असणार आहे 5:4. हे आपला फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. The area of the circle is 25 pi square centimeter. Find the length of its arc. आपल्याला लेंथ ऑफ आर्क काढायची आहे. शिवाय सबटेंडिंग an angle of 144 डिग्री. म्हणजे आपल्याला थीटा दिलेला आहे. थीटा आपल्याकडे आहे कारण आपल्याला लेंथ ऑफ आर्क साठी रेडियस लागते आणि थीटा पण लागते. म्हणजे थीटा दिलेला आहे, लेंथ ऑफ आर्क दिलेली नाही. ऍट द सेंटर ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर. आपल्याला एरिया ऑफ सेक्टर सुद्धा काढायचा आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला दोघी गोष्टी काढायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला लागणारं जे मटेरियल आहे त्यापैकी फक्त आपल्याकडे थीटा दिला आहे. परंतु थीटा ऐवजी म्हणजे जो आपल्याला आर दिलेला नाही त्याच्या ऐवजी आपल्याला त्याच्या एरियाचा सर्कलचा एरिया दिलाय. बघा सर्कलचा एरिया आहे 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे याच्या वरून आपण लेंथ ऑफ रेडियस जी आहे ती काढू शकणार आहोत. जसं की आता बघा सिन्स एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 25 पाय आणि याचा फॉर्म्युला आहे πr² इज इक्वल टू 25 पाय. तर r² इज इक्वल टू हा पाय आणि हा पाय गेट कॅन्सल घेईल फक्त 25. तर दोन्ही साईडला स्क्वेअर रूट जर घेतला आपण तर आपल्याला r इज इक्वल टू मिळतोय 5. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड तर आपल्याला 25 चं स्क्वेअर रूट जे आहे ते 5 मिळतं. म्हणजे r आपल्याला मिळालेला आहे. ऑल्सो आपल्याकडे थीटा त्यांनी दिला आहे 144 डिग्री. परंतु आपल्याला त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर 144 मल्टिप्लाय बाय π/180 रेडियन. त्याला असं लिहिता येणार आहे. रेडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण π/180 त्याला मल्टिप्लाय करतो. याला पूर्ण 36 चा जो भाग जातोय तर इथे 36 चा भाग दिल्यानंतर बघा पूर्ण 36 चा जातोय आणि 36 चा भाग दिल्यावरती इथे डायरेक्टली 5 येईल. सॉरी 4 येईल. 4π/5 या प्रकारे तुम्हाला त्याला सिम्प्लिफाय केल्यावरती मिळतोय. बघा तुम्ही त्याला नंतर सिम्प्लिफाय करून बघा 2 ने भागलाय किंवा 12 ने पण जातोय तसा तुम्ही त्याला सिम्प्लिफाय केल्यावरती थीटा इक्वल टू 4π/5 रेडियन असं मिळणार आहे. पुन्हा 36 चा भाग दिलाय मी म्हणजे थोडं शॉर्टकट त्याला लिहिलाय कारण हे बेसिक आहे. तर त्याच्यानंतर बघा थीटा मिळून गेलेला आहे, आर आपल्याकडे येऊन गेलेला आहे. तर आपल्याकडे लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर दोघींचे फॉर्म्युले आहेत. हा आर थीटा तर आर आपल्याकडे आहे 5 थीटा आपण काढला 4π/5. तर हा 5 गेट कॅन्सल तर 4π सेंटीमीटर हा असेल आपला लेंथ ऑफ आर्क. आणि एरिया ऑफ सेक्टर जो आहे म्हणजे ए इज इक्वल टू किंवा एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू ए इज इक्वल टू 1/2 r² थीटा असा फॉर्म्युला आहे. हा 1/2 हा 5² कारण आर जो आहे तो 5 दिला आहे त्याचा स्क्वेअर आहे म्हणून. आणि थीटा जो आहे तो 4π/5. एक 5 जो आहे तो कॅन्सल होईल. 2चा भाग दिला तर हा इथे 2 येईल म्हणजे 5 × 10 10 पाय सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. या प्रकारे आपल्याला एरिया ऑफ सेक्टर देखील मिळालेला आहे. हे असणार आहे आपण फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 7. OAB is a sector of circle having center O. OAB हा जो आहे तो सेक्टर आहे. सेंटर त्याचा O आहे अँड रेडियस 12 सेंटीमीटर. रेडियस आपल्याला दिलेली आहे 12 सेंटीमीटर. इफ मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 45 डिग्री. आपल्याला तो सेंट्रल अँगल आहे तो 45 डिग्री दिला आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर आणि एरिया ऑफ ट्रायंगल AOB म्हणजे हा आपला ट्रायंगल AOB आहे. या पूर्ण गिवन थिंगच्या आधारावरती फिगर काढली गेलेली आहे ती ड्रॉ केलेली आहे. तर त्यानुसार इथे जे दिसतं आहे त्यात 12 सेंटीमीटर जे आहे रेडियस दिलेली आहे आणि AOB हा मिळून एक ट्रायंगल तयार झाला. या ट्रायंगलचा एरिया आणि या संपूर्ण सेक्टरचा एरिया यांच्यातला जो डिफरन्स मधला भाग आहे बिटवीन एरिया ऑफ सेक्टर अँड एरिया ऑफ ट्रायंगल हा तो भाग आहे आणि हा आपल्याला फाइंड करायचा आहे.
तर आता हा जर भाग फाइंड करायचा असेल तर ऑफकोर्स आपल्याला हा संपूर्ण जो एरिया ऑफ सेक्टर दिसतोय त्याच्यामधून हा जो ट्रायंगल दिसतो तो आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावा लागेल, मायनस करायला लागणार. म्हणजे या दोघींमधला डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. एरिया ऑफ सेक्टरचा डायरेक्ट फॉर्म्युलाच आपल्याकडे आहे. एरिया ऑफ ट्रायंगलचा 1/2 इंटू बेस इंटू हाईट असा फॉर्म्युला आहे, परंतु आपल्याकडे इथे बेस आहे, हाईट नाहीये. तर आपल्याला अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या करायच्या त्या बघूयात. त्याच्यापूर्वी जे काही दिलंय त्याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊयात. हिअर आर इज इक्वल टू 12 सेंटीमीटर दिलेला आहे. त्यानंतर थिटा दिलेला आहे. थिटा इज इक्वल टू 45 डिग्री, म्हणजेच त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे रेडियन मध्ये. पाय बाय 180 रेडियन. त्याला भाग जातोय बघा, जर आपण 5ने भाग दिला, 9चा भाग जातोय, 9 × 5 = 45 आणि 9 × 18 परत जातोय 5 × 20 म्हणजे पाय बाय 4. हा आपल्या त्या ठिकाणी थिटा मिळून गेलेला आहे. आर 12 मिळालेला आहे. तर एरिया ऑफ सेक्टर आपण सहज काढू शकतो. एरिया ऑफ सेक्टर तो सेक्टर आहे OAB इक्वल टू 1/2 इंटू r² थिटा. या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करूया. हा आहे 12 त्याचा स्क्वेअर इंटू आहे पाय बाय 4. तर इथे 12 स्क्वेअर म्हणजे 12 इंटू 12 आहे. तर इथे 12 इंटू 12/2 इंटू हा 4 आहे इंटू हा पाय. पाय आपण वेगळं राहू देऊयात, पण इथे भाग जातोय 4 त्रिक 12 आणि बेसक 12 तर 6 त्रिक 18 18 पाय. हा आपल्याला त्याचा एरिया मिळालेला आहे. एरिया ऑफ सेक्टर OAB इक्वल टू 18 पाय. आता आपल्याला मिळवायचा एरिया ऑफ ट्रायंगल. त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, परंतु इथे हाईट दिसत नाही. मग आपण काय करूया, ड्रॉ BM परपेंडिक्युलर ऑन OA. या OA वरती आपण असा एक ड्रॉ करूया परपेंडिक्युलर. इथे असा बरोबर 90 डिग्रीचा तयार होईल आणि याला मी M मानतो आहे. म्हणजे हा मला राईट अँगल ट्रायंगल मिळतोय. देअरफॉर ट्रायंगल OAB इज अ राईट अँगल ट्रायंगल. आणि हा जर राईट अँगल ट्रायंगल आहे आणि शिवाय अँगल BOM इज इक्वल टू 45 डिग्री. आता एक अँगल जो तो 45 डिग्रीचा आहे हे आपल्याला दिसत आहे. तर आपल्याकडे डेफिनेशन आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोची, जे आपण 11th ला पण पाहणार आहोत. पाहिलेलं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर बेसिक मध्ये तुमच्या 9वी ला 10वी ला पण तुम्ही पाहिलेलं आहे. डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशो नुसार साइन 45 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. 45 समोरची साइड ही आहे, कारण आपल्याला ती काढायची आहे. आपण 1/2 इंटू बेस इंटू हाईट हा जो फॉर्म्युला वापरतो आहोत एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठीचा, त्याच्यासाठी बेसची जी लेंथ आहे OA ती आपल्याकडे आहे, ती आहे 12 सेंटीमीटर. परंतु हाईटची लेंथ नाही, ती आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणून आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा जो रेशो आहे त्याची डेफिनेशन वापरतो आहोत. ती डेफिनेशन जी आहे ती यानुसार साइन 45 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साइड, म्हणजे अपोजिट आहे BM आणि आपण आहे हायपोटेनियस, तो आहे OB. म्हणजे वापरलेली आहे डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ट्रिग्नोमेट्रिक रेशोची डेफिनेशन वापरून मी हे वापरलेलं आहे. तिथे त्याच्यापैकी साइन 45 हा 1/√2 येतो. BM आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि OB जो आहे तो आपल्याकडे 12 आहे. याला इकडे आणा तर BM इज इक्वल टू तुम्हाला मिळतोय 12/√2. याला अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो. याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागणार बघा. या ठिकाणी हा 2 × 6/√2 लिहिला तर हा 2 म्हणजेच काय असणार आहे √2 × √2 आणि हा 6 आहे तसाच हा √2 एक कॅन्सल होईल. म्हणजे फायनली आपल्याला जे BM मिळतो आहे तो असणार आहे 6√2. हा BM मिळाला. आता दोघांचे एरिया आपल्याकडे आहेत. एरिया ऑफ सेक्टर आहे, त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला पाहिजे आहे. एरिया ऑफ ट्रायंगल आहे AOB. या ट्रायंगलचा एरिया काढायचा म्हणजे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस आहे OA आणि हाईट आहे BM. दोघी व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत 1/2. OA आहे 12. OA ची लेंथ जी आहे ती 12 आहे, ती रेडियस आहे. आणि BM जी आहे ती हाईट आपण आता जस्ट काढली, ती आहे 6√2. ज्याला परत 2 भाग जातो इथे 3 येईल, बाकी 36 म्हणजे 36√2. हा आपल्याला मिळाला एरिया ऑफ ट्रायंगल. आता या दोघीच्या गोष्टी मिळाल्या आहेत.
त्यांचा आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. त्यांचा डिफरन्स घेतल्यावरती आपल्याला हा जो मधला भाग आहे एरिया ऑफ ट्रायंगल आणि एरिया ऑफ सेक्टर यांचे सबट्रॅक्शन केल्यानंतर हा मधल्या भागात आपल्याला एरिया मिळेल जो आपल्याला विचारलेला आहे. आपण पुढे जो रिक्वायर्ड एरिया आहे, रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू रिक्वायर्ड आपल्याला हवा असलेला एरिया जो आहे रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर OAB मायनस एरिया ऑफ ट्रायंगल AOB. सेक्टरचा एरिया आपण काढला तो आहे 18 पाय आणि हा आहे 36. 8 वरून 36 होतात, 18 कॉमन निघतोय तर पाय मायनस 2√2. फायनली हे जे मिळतं आहे सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर हेच असणार आहे आपला रिक्वायर्ड एरिया. म्हणजे बरोबर तो एरिया ऑफ सेक्टर आणि एरिया ऑफ ट्रायंगल यांच्यातला मधला भाग जो दिसतोय त्याचा एरिया आपण फाइंड आउट करू शकतो आहोत. एक्झॅक्टली सेम वेने एक्झाम्पल नंबर 8 देखील आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला त्या भागाचा एरिया काढायचा आहे. फक्त या ठिकाणी अँगल त्यांनी 30 डिग्री दिलेला आहे. तो 30 डिग्री असला तरी पण आपण आपल्या वेने जर गेलो याच प्रकारच्या डेफिनेशन्स वगैरे वापरून तर नक्कीच तुम्हाला ते सुद्धा सोडवणं इझी आहे. आणि लास्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 9. द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ एरिया 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर इज 20 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर. आपला पेरिमीटर जो आहे तो दिलेला आहे. पेरिमीटर 20 दिलेला आहे 20 सेंटीमीटर आणि त्याच्या आधी हा सर्कलचा जो आहे तो एरिया पण दिलेला आहे. क्वेश्चनचा मिनिंग समजून घेऊयात आधी. तर पेरिमीटरचा अर्थ तुम्हाला माहिती असायला पाहिजे की हा जर ट्रायंगल असेल तर ट्रायंगलच्या तिघी साईडची जी सम आहे ती करणं म्हणजेच त्याचा पेरिमीटर असेल. जर स्क्वेअर असेल तर स्क्वेअरचे चारही साईडची सम त्यांची लेंथची सम करणं म्हणजेच ते पेरिमीटर असेल. तर तसं सर्कलचं जो सर्कमफरन्स आहे त्याला आपण त्याचं पेरिमीटर म्हणू शकतो की सर्कलची पूर्ण लेंथ जी आहे ती 2πr असते त्यानुसार. तर इथे तसं या ठिकाणी आपण सेक्टरचा जो आहे तो जर पेरिमीटर काढत असतो तर इथे या भागाने तो एरिया जो आहे तो बंदिस्त झालेला आहे सेक्टरचा. त्याच्यातले जे कॉर्नर्स आहेत हे दिसत आहेत तर या सगळ्यांची लेंथची आपल्याला सम घ्यायची. यांची जी लेंथ असेल आता याची R आहे याची R आहे याची S आहे या तिघींची लेंथची जी आपण सम काढणार तीच आपली त्या सेक्टरचे पेरिमीटर असणार आहे. सुरुवातीला दिलेल्या गोष्टींचा यूज करून घेऊयात. आता सुरुवातीला दिलेला आहे की 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर जे आहे तो सर्कलचा एरिया दिला आहे. याचे युनिट जर चेक केलं व्यवस्थित काही ना क्वेश्चन कळत नाही तर इथे फक्त सेंटीमीटर म्हटलं म्हणजे याचा अर्थ ती पेरिमीटरची लेंथ आहे आणि स्क्वेअर सेंटीमीटर आहे म्हणजे सर्कलचा एरिया आहे. त्यानुसार हा 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर हा एरिया ऑफ सर्कल असेल. हिअर एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 25 पाय आणि तो फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर इक्वल टू 25 पाय. तर यानुसार इथे आर स्क्वेअर इक्वल टू 25 पाय पाय कॅन्सल झाला आणि स्क्वेअर रूट घेतलेले तुम्हाला आर मिळतो आहे 5. आता आर मिळालेला आहे आणि आपल्याला जे लागणार आहे एरिया ऑफ सेक्टरसाठी थिटा पण आपल्याला लागतो आहे. आपल्याला थिटा पण फाइंड आउट करायचा आहे. तर त्याच्या ऐवजी पेरिमीटर दिलेला आहे तर आपण पेरिमीटरच्या सहाय्याने त्याला काढून घेऊयात. तर पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू R प्लस S असणार आहे म्हणजेच 2R प्लस S तो असेल आणि तो आपल्याला दिलेला आहे 20. त्यात R ची जर आपण लेंथ ठेवली जी आपल्याकडे ऑलरेडी आहे 2 × R आहे 5 प्लस हा S 5 × 10 होता हा 20 इक्वल टू हा 10 प्लस S झाला. या 10 ला इकडे आणला तर 20 - 10 इक्वल टू S होईल आणि याच्यावरून आपल्याला S मिळून जातो आहे तो आहे 10 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला S देखील मिळाला. R देखील आपल्याकडे याच्यावरून आपण थिटा काढू शकतो. आपल्याला थिटा फाइंड आउट करता येणार आहे. तर थिटा आपण का काढतो आहोत तर आपल्याला एरिया ऑफ सेक्टर पण काढायचा आहे म्हणून आपण हा थिटा जो आहे तो सुद्धा फाइंड आउट करणार आहोत. तर आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे वी हॅव S इज इक्वल टू R थिटा. याच्यानुसार S आपण काढलाय तो आहे 10. R आपल्याकडे आहे 5 आणि थिटा आपल्याला फाइंड करायचा आहे. तर थिटा इक्वल टू येईल 10/5 रेडियन म्हणजेच 2 रेडियन. 5 × 10 केल्यानंतर थिटाही मिळालेला आहे. R S थिटा सगळे व्हॅल्यूज आपल्याकडे आता आहेत अवेलेबल. तर त्यानुसार आपण एरिया ऑफ सेक्टर जो आहे तो सहज काढू शकतो बाय युझिंग द फॉर्म्युला 1/2
आर स्क्वेअर थिटा 1/2 आर. आरची व्हॅल्यू आहे 5 स्क्वेअर. थिटा आहे 2 रेडियन. 2 टू गेट कॅन्सल. 5 25. 5चा स्क्वेअर आहे. आणि ते तुम्हाला फायनली एरिया ऑफ सेक्टर देखील मिळालेला आहे 25 स्क्वेअर सेंटीमीटर. या प्रकारेच एक्झाम्पल नंबर पुढचं जे आहे 10 ते सुद्धा याच मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. एक्झॅक्टली सेम एक्झाम्पल आहे. त्या ठिकाणी 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर असं दिलेलं आहे एरिया ऑफ सर्कल. बाकी सगळं सेम आहे. थोडी लेंथ बदललेली असेल पण याच पद्धतीने त्याला सॉल्व्ह करू शकता आहात. या एक्झाम्पल सोबतच हे चॅप्टर देखील या ठिकाणी संपलेलं आहे. तर या उर्वरित एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर काही अडचणी आल्या तर नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि अजून नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुढच्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत या संपूर्ण व्हिडिओ घेऊन आपल्या नोट्स जे आहेत त्या तयार व्हाव्यात.